नमस्कार श्रोते हो. दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या मान ना मान मैं तेरा मेहमान या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात विजय कापडी सरांच्या मान ना मान मैं तेरा मेहमान या कथासंग्रहातली कथा. दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा. काल परवाच्या दसऱ्याच्या दिवशी आमच्या मामा फटफटेंच्या घरामध्ये सकाळी सकाळी गंमत झाली. फटफटेंच्या घरात 3 फटफटे राहतात. मामा फटफटे, सौभाग्यवती मामी फटफटे आणि त्यांची 22 वर्षांची मुलगी मीनू फटफटे. सकाळच्या बरोबर 6च्या ठोक्याला मामा नेहमीप्रमाणे दूध आणायला उठले. आज सणाचा दिवस म्हणून मामींनी दुधाच्या 2 पिशव्या जादाच आणायला त्यांना सांगितलेलं होतं. मामा बाहेर गेले तरी मामी आणि मीनू दोघेही अंथरुणावर लोळत पडलेल्या होत्या. मामा दूध घेऊन आले की मग उठून चहाच्या तयारीला लागायचं. हा मामींचा नेहमीचा शिर असता. दसऱ्याचा दिवस म्हणून दोघांनी लवकर उठायला हवं होतं का नाही? पण नाही ना, दोघे आपल्या उगाचच लोळत पाडल्या. तेवढ्यात बाहेरचं दार वाजलं. अरेच्छा, मामा काय एवढ्या लवकर दूध घेऊन परतले का काय? म्हणजे काय धावत गेले आणि पळत पळत आले का काय? का काहीतरी विसरल्यामुळे ते परत आलेत? मामी विचारत पडल्या. मीनूला म्हणाल्या, जाग बाहेर, मामा परत आलेत का ते बघ बरं. आपल्याप्रमाणे मामी सुद्धा मामांना मामा म्हणून हाक मारते याची मीनूला गंमत वाटायची. मग मीनू आज्ञाधारकपणे उठली, बाहेरच्या खोलीच्या दिशेनं निघाली. जाता जाता तिने आपल्या अंगावरची मॅक्सी ठीक केली, केसांवरनं हात फिरवला, भिंतीवरच्या आरशात स्वतःच्या प्रतिबिंबाला जीभ बाहेर काढून चिडवलं. मीनूनं बाहेरच्या खोलीत पाय ठेवला तोच कुत्र्याचं गुरगुरणं तिच्या कानावर पडलं. तिने चमकून आजूबाजूला बघितलं. अगं आहे ग, अगं तिची बोबडीच वळाली. टेबलाखाली एक बेवारस कुत्रा येऊन बसलेला होता. डोळे वटारून मीनूकडे बघत होता. अधूनमधून गुरगुरत होता. मीनूच्या पोटातच खड्डा पडला. पाय थरथर कापायला लागले. तिच्या सर्वांगाला घाम फुटला. आता आपल्याला हा कुत्रा चावणार, आपल्याला रेबीज होणार, आपण कुत्र्यासारखं भुंकायला लागणार, भू भू भू, आणि मग मरणार. तिला एकदम गरगरल्यासारखं झालं. नाही, अजिबात नाही, आपण मरणार नाही. आपल्याला इतक्या लवकर मरून चालणार नाही. आपल्या पुढे सगळं उभं आयुष्य आहे. आपलं लग्न व्हायचं आहे, मुलं व्हायची आहेत, संसार करायचा आहे, नवऱ्याशी भांडायचं आहे, मुलांचे कान पिळायचे आहेत, सासूशी भांडायचं आहे, सगळं अद्यापी व्हायचं आहे. त्यामुळे एकदम असं गर्भगळीत होणं आपल्याला शोभत नाही. तो केवळ गुरगुरतोय. कानात बोटं घालावीत आणि मामींना सांगायला आतल्या दिशेनं धूम ठोकावी. आणि मीनूने तेच केलं. ती एकदम आतल्या दिशेनं पळतच सुटली. ऑलिम्पिकवाल्यांनी त्या क्षणी तिला पाहिलं असतं ना, तर येऊ घातलेल्या स्पर्धेसाठी तिची निवड तिथल्या तिथे करून टाकली असती त्यांनी. एव्हाना मामी उठून उभ्या राहून पांघरूण झटकत होत्या. मीनू मामींच्या अंगावरच येऊन धाड दिशी आपटली. हातातल्या पांघरुणासह मामी खाली कोसळायच्या घाईत आल्या. मामीने मग मीनूच्या पाठी जोरात धपाटा घातला आणि करवादून म्हणाल्या, 22 वर्षाची घोडी झाली आहेस, लग्न झालं असतं ना तर 2 पोरं झाली असती. अक्कल कधी येणार ग तुला? एरवी मामींच्या तोंडून लग्न हा शब्द बाहेर पडला की मीनाला गुदगुल्या होत. आतल्या आत खूप हसू येई तिला. पण आत्ताची वेळ वेगळी होती. बाहेरच्या खोलीत एक कुत्रा बसला होता, गुरगुरणारा कुत्रा. अगं 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 मीनूच्या तोंडून शब्दच बाहेर येईन असे झाले. अगं 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 काय करतेस ग? बोल की नीट. मामी खेकसल्या. अगं आपल्या घरातनं कुत्रा शिरलाय. मीनूनं सर्व बळ एकवटून मोठ्यानं ओरडून सांगितलं. कुत्रा? अगं आई ग. मामी किंचाळल्या. आणि पुढच्या क्षणी मामींनी मीनूचा घट्ट हात धरला. बाहेरच्या दिशेनं लगबगीनं प्रवास चालू केला. 1-2 क्षणात त्या दोघी घराबाहेर पोहोचल्या सुद्धा. घाबऱ्या घुबऱ्या नजरेनं आपल्याच घराच्या सताड उघड्या दरवाजाकडे बघायला लागल्या. तेवढ्यात दुरून मामा येताना दिसले. मॅक्सी जराशी वर करून मीनू मामांच्या दिशेनं धावत सुटली.
वाटेत मामांना अडवून म्हणाली, मामा मामा माम. तिला पुढचं काही बोलता येईना. नाटकात संवाद विसरलेल्या नटीप्रमाणे ती कावरी बावरी होऊन इकडं तिकडं बघायला लागली. काय झालंय काय? मामाने घाबरून विचारलं. घरात कुत्रा शिरलाय. एका दमात मीनूनी सांगून टाकलं. कुत्रा शिरलाय? आपल्या घरात? आणि तो कसा काय? मामांनी सटासटा 3 प्रश्न उपस्थित केले. कुत्रा घरात कसा शिरतो? आपल्या पायानीच ना? तुम्ही दार उघडं टाकून गेलात वाटतं. मी दार उघडं टाकलं? शक्यच नाहीये ते, मामा ठाम म्हणाले. मग काय कुत्रा बंद दारातनं आत गेला का? उगा आपलं काहीतरी. पण मी दार उघडं टाकलेलं नाहीच आहे, मामा आपल्या म्हणण्याशी ठाम होते. मग काय दार कुत्र्यानं आत यावं म्हणून आपोआप उघडलं गेलं का? मीनूने वेगळाच प्रश्न उपस्थित केला. ते मला नाही ठाऊक, पण माझ्या हातून दार उघडं राहणं शक्यच नाही आहे. हो आई ग, असं तर झालं नसावं ना? असं म्हणजे कसं? मामाने गोंधळून विचारलं. रात्री दार बंद करताना तुमच्या नकळत तो कुत्रा आत शिरून टेबलाखाली जाऊन बसला का काय? मीनानं एक संभाव्य घटना बोलून दाखवली. माझ्या नकळत कुत्रा आत शिरेलाच कसा? माझं बारीक लक्ष असतं. दार बंद करताना कोण आत येतो, कोण बाहेर जातो, त्याच्यावर माझं लक्ष असतंच. अरे बापरे, अगं काल मी दार बंद केलंच नव्हतं. हो. कसलीशी आठवण होऊन मामा म्हणाले. काय म्हणताय मामा? आपल्या घराचं दार सबंध रात्रभर उघडच राहिलं? डोळे विस्फारत मीनूनी प्रश्न केला. नाही तसं नाही मला म्हणायचं. दार बंदच होतं, पण ते मी नव्हतं बंद केलं. दार बंद केलं मामीनी. कुठलंही काम करताना तुला सांगतो मामीचं ना लक्षच नसतं. तू म्हणतेस त्याप्रमाणे त्याच वेळी तो कुत्रा आत गेलेला असावा. हो, काहीतरीच काय. मामी दार बंद करायला कशा जातील? त्यांचा हात कुठे वरच्या कडीजवळ पोचतो? मग तो बंद केला असशील. मीनूकडे कसं पकडलं अशा अर्थानं बघत मामा म्हणाले. मी? शक्यच नाही. दार बंद करण्याचं काम मी कधीच करत नाही. तुम्हाला आठवतंय? एकदा मी दार बंद केलं आणि तुम्ही बाहेर राहिला होतात. किती रागवला होता तुम्ही माझ्यावर त्यावेळेला. पण तेव्हापासून मी दाराकडे बघत सुद्धा नाही की ते बंद आहे का उघडं आहे म्हणून. मला वाटतं रात्री दार उघडंच राहिलेलं असावं. उघडं दार म्हणजे चोराला आमंत्रणच की. मी सांगते, दार उघडं बघून तो कुत्रा आधी आत आला असावा. त्यानंतर दार उघडं बघून आत येऊ पाहणाऱ्या चोरांनी त्या कुत्र्याला बघितलेलं असावं. आत गेलो आणि चावला बिवला तर काय, म्हणून ते चोर पळून गेलेले असावेत. खरोखर असं घडलं असेल ना तर त्या कुत्र्याचे आपल्याला आभार मानायला हवेत नाही? कसली तरी तरकट लढवण्यात ना तुझा हात कुणीही धरू शकणार नाही. कोणीच नाही. माझी खात्री आहे. रात्री आपल्या घराचं दार बंद होतं. आता ते कुणी बंद केलं ते बघावं लागेल. हो, त्यात काय बघणार? घरात आपण तिघेच तर आहोत. मी सकाळी बाहेर जाताना बंद दार उघडून बाहेर जाऊन पुन्हा बंद केलं ना. मामा आणि मीनू जगाच्या अंतापर्यंत असाच वाद घालत बसले असते, पण तेवढ्यात मामी त्यांच्यापाशी येऊन पोहोचल्या. रागानं म्हणाल्या, रस्त्यात उभं राहून वेळ घालवला म्हणजे तो कुत्रा आपणहून बाहेर जाणार आहे का? त्याला बाहेर घालवण्यासाठी काहीतरी करा. आणि मग मामींचा मुद्दा पटल्यामुळे म्हणा किंवा मामींच्या भीतीमुळे म्हणा, मामा आणि मीनू घराच्या दिशेनं जायला लागले. मामी त्यांच्या पाठोपाठ पावलं टाकायला लागल्या. दरम्यान तिघही घराजवळ पोचले, पण आत पाऊल टाकायचं धैर्य कोणालाही झालं नाही. त्रयस्थाचं घर बघावं त्याप्रमाणे ते तिघं आपल्या घराच्या उघड्या दरवाज्यातनं आत बघायला लागले. टेबलाखालचा कुत्रा त्यांच्याकडे बघायला लागला, अधूनमधून गुरगुरायला लागला, दात विचकायला लागला. अहो, आता त्या कुत्र्याला बाहेर काढायला करा की काहीतरी. मला संडासला जायचंय हो, केविलवाण्या सुरात मामी म्हणाल्या. मामीची नेमकी अडचण ऐकली आणि मीनूला एकदम हसायलाच आलं. पण वेळ हसायची नव्हती, त्यामुळे तिने केवळ तोंडावर हात ठेवून हसू दाबून टाकलं. मामीकडे बघत मामा ठाम सुरात म्हणाले, मी कसा काढणार कुत्र्याला बाहेर? मला जाम भीती वाटते कुत्र्याची. तुला आठवतंय का, 10-12 वर्षांपूर्वी मला कुत्रा चावला होता. 14 इंजेक्शन बेंबी जवळ घ्यायला लागली होती. प्रत्येक वेळी हा एवढा मोठा गोळा यायचा. अजून दुखतंय मला आठवलं तरी. मी त्याला बाहेर काढायला गेलो आणि तो चावला म्हणजे मग नाही, मी काही रिस्क घेणार नाही म्हणजे नाही. अहो, मग कोणाला तरी बोलवा ना, मदतीला घ्या. अहो, आज दसरा आहे ना, सगळी तयारी व्हायची हो.
लोकांनी तोरणं सुद्धा लावली, आपण मात्र घराबाहेर उभे आहोत. दरम्यान काय झालं, घराबाहेर का उभे, असं विचारत शेजारी पाजारी जमा झाले. कुत्रा घरात शिरलाय ही महत्वाची बातमी कानावर पडताच एक एक जण दाराजवळ जाऊन कुत्र्याचं दर्शन घ्यायला लागला आणि मग एक एक पाऊल मागं घेत आपलं मोलाचं मत व्यक्त करायला लागला. एक जण म्हणाला, दार उघडं टाकून गेल्यावर दुसरं काय होणार? दुसरा म्हणाला, तरी मरण कुत्राचं गेलाय, चोर गेला असता म्हणजे मग सगळं घर साफ करून बाहेर पळाला असता तो. पोलिसात तक्रार करावी लागली असती. आणि पोलीस आजकाल चोरीच्या प्रकरणात फार खोलात जाऊन चौकशी करतात बरं. सुरुवातीला तर त्यांना वाटतं की घरातल्याच कोणीतरी चोरी केली आहे. मध्ये घरच्यांना नाना 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 तऱ्हेचे प्रश्न विचारतात, भंडावून सोडतात. त्यामुळे कधी कधी चोरी परवडली पण पोलिसांची चौकशी नको असं होऊन जातं बघा. ते पुढेही आपल्या मनातल्या विचारांचं दळण घालू इच्छित होते, पण त्यांना पुढे बोलू न देता तिसरा म्हणाला, नाही पण काय झालं तरी चोरी झालेली असेल तर पोलिसांना बोलावं लागणारच ना. तेवढ्यात मामा कळवळून म्हणाले, अहो चोरी झालेलीच नाही आहे, हो चोरी झालेली नाही आहे, उगाच आपलं उचलली जीभ लावली टाळ्याला असला प्रकार होतोय इथे. घरात चोर शिरलेला नाही आहे. हो घरात शिरलाय तो कुत्रा, त्याला बाहेर कसा काढायचा त्याबद्दल सांगा. नुसतं सांगून उपयोग नाही हो, कृती सुद्धा हवी, ती महत्वाची. उपाय असा असायला हवा की कुत्रा शेपटी घालून पळून जायला हवा. पळून जाता जाता आपल्यापैकी कोणाला चावला असं नकोय व्हायला. घराच्या दाराशी उभं राहून टेबलाखालच्या कुत्र्याचं बारीक निरीक्षण करून झाल्यानंतर एक जण म्हणाला, मला वाटतं हा कुत्रा बहुतेक वेडा असावा, वेडा. नॉर्मल कुत्रे अशी एकदम कोणाच्या घरात शिरत नाहीत. वेडा कुत्रा? अरे बापरे, वेडी कुत्री फार भयानक असतात हो. परवा आमच्या त्या याला वेडा कुत्रा चावला. थोड्या वेळानंतर कुत्रा जास्तच वेडा पिसा झाला. ओ थांबा हो तुम्ही. वेड्या कुत्र्यांच्या कहाण्या खूप आहेत, त्या ऐकत बसायला वेळही आहे भरपूर. पण ह्या क्षणी प्रश्न आहे तो हा की या शहाण्या किंवा वेड्या कुत्र्याला इथून बाहेर हाकलायचा कसा? अहो आम्हाला आमच्या घरात जायचं आहे, पुढची काम आहे. पोलिसांना बोलून घ्या. 100 त्यांचा नंबर आहे. पोलिसांच्या हातात एवढा मोठा दंडोका असतो आणि तो कुत्रा आहे ना दंडोक्याला घाबरतो. ते ठीक आहे हो, पण पोलीस यायला पाहिजेत ना. मला नाही वाटत कुत्रा हाकलणं हे त्यांचं काम असतं म्हणून. नाही तुम्ही आधी सांगूच नका ना त्यांना कुत्र्याबद्दल. म्हणो चोर शिरलाय, चोर पकडायला आज शिरले की कुत्रा आपसुक बाहेर येतोय बघा. आणि आपल्याला फसवलंय हे पोलिसांना कळलं तर मग बेड्या ठोकतील, बेड्या. चौकीवर नेतील, तुरुंगात डांबतील, थंडगार फरशी, थंडगार लोखंडी गज, त्यानंतर जजसाहेबांसमोर उभं केलं जाईल. त्याची शिक्षा फरमावतील, ती मुकाट्यानं भोगावी लागेल नंतर. आहे का सगळं भोगायची तयारी? नाहीये नाहीये नाहीये, नको त्या पोलिसांच्या वाटेला जायला. त्यावर मामा कळवळले आणि म्हणाले, उगा मूळ विषयाला फाटे फोडू नको. नेमकं काय करायचंय तेवढं बोला ना. परिस्थिती अशी आहे की आमच्या घरात गेलाय कुत्रा, त्याला काढायचंय बाहेर, आम्हाला प्रवेश करायचा आहे घरात, कामं अडली आहेत पुढची. मला वाटतं तुम्ही ना फायर ब्रिगेडला बोलवा. ते कोणाच्याही मदतीला धावून जातात. जाताना ठण 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 करून घंटा वाजवतात, सगळ्या जगाला ओरडून सांगतात की आम्ही संकटात सापडलेल्या कुणा एकाच्या मदतीला जातोय, आम्हाला वाट द्या. पण ते फायर ब्रिगेडवाल्याचे एक असे बरं का, नेमके कोणत्या प्रकारची मदत पाहिजे ते सविस्तर सांगायला लागते त्याला. नाही तर मग त्यांना वाटतं नेहमीप्रमाणे आग लागली, मग ते लगे मोठमोठ्या पाईपातनं पाण्याचे फवारे सोडायला लागतात. अरे बापरे बापरे, नको नको ते, कारण मग घरात सगळीकडे पाणीच पाणी होतं आणि ते साफ करायला घेणं म्हणजे कंबर दुखीला आमंत्रण की हो. नको हो, नको नको नको. नाही मग मला आधी सांगावं, फायर ब्रिगेडवाले येतात का अशा कामासाठी? त्यांचा बाब येईन, तो फायर ब्रिगेडमध्ये नसला तरी येईन. त्यावर मामा नाराजीच्या सुरात म्हणाले, अहो कशाला कोणाचा बाप काढताय? प्रश्न एवढाच आहे की घरात घुसलेला कुत्रा बाहेर काढायचं काम ते करतात का? हो करतात. मागे मी प्रत्यक्ष पाहिलं होतं. झाडाच्या फांद्यात एक कावळा अडकलेला होता.
इतर कावळ्यांनी जमा होऊन इतकी कावकाव 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 केली की जमलेल्या सगळ्यांचा कपाळ शिवळ उठला. पण धावत पळत आले फायर ब्रिगेडवाले. आल्या आल्या कामाला लागले. काय रोमांचक दृश्य होतं तुम्हाला सांगू. आधी त्यांनी झाडाच्या बुंध्याला लावली शिडी. नेहमीची शिडी नाही बरं का. कळ दाबली की उंच उंच होत जाते ना, ती होती ती शिडी. अहो ती शिडी वाढतच जाते. अगदी वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळाच्या थाटात बरं का. मग त्यांच्यात सगळ्यात हुशार, सगळ्यात तरतरीत, सर्वात तारतम्य ठेवून काम करणारा, थोडक्यात सर्व गुणात तरवेज असलेला त्या शिडीवर चढतो. अगदी आरामात वर 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 जाऊन पोहोचतो आणि झाडाच्या फांद्या दूर करून अडकलेल्या कावळ्याला मोकळा करतो. कावळा मोकळा होताच आभाळाच्या दिशेनं अशी काही झेप घेतो पंख पसरून की बघत राहावं बघत राहावं. आणि मग त्याच्या मागोमाग तिथे जमलेले सगळे कावळे आपापले पंख पसरून त्याच्या मागे झेप घेतात. आहा, काय विलोभनीय दृश्य दिसतं तुम्हाला सांगतो. अहो सगळी बघे मंडळी तोंडाचा आ वासून टक मक बघत राहिली हो. अहो किती लांबण लावताय तुम्ही, पण ते येतात का. अहो कावळ्याचं ठीक आहे, फार तो चोच मारेल, पण कुत्रा, त्यात तो वेडा कुत्रा. ऑब्जेक्शन. तुम्ही त्या कुत्र्याला वेडा का म्हणतोय. तुम्ही पाहिलंय त्याच्या गळ्यात अडकवलेलं सर्टिफिकेट. सावधान कुत्रा वेडा आहे असं सर्टिफिकेट पाहिलंय तुम्ही. पाहिलंय का. तेवढ्यात एक जण मामांना म्हणाला, मामा तुम्ही आहे ना फायर ब्रिगेडवाल्याची खुशाल मदत घ्या. मामांनी सावधगिरीच्या सुरात विचारलं, पण अशा प्रकारची केवळ मदत करण्याची कामं ते फुकटात करतात का पैसे देऊन करतात. पैसे घेऊन करत असतील तर किती घेतात. कॅश चालते का त्यांना, का चेक चालतो त्यांना. खात्यात पैसे असतील तर चेक सुद्धा चालतो त्यांना. अशीच रिकामी चर्चा चालू राहिली. मामींचा चेहरा अधिकाधिक केविलवाणा दिसायला लागला. मिनूला मात्र उगाच आपला हसू येत होतं. तेवढ्यात एक आश्चर्य घडलं. 25ला गोरटेला सिनेमातल्या हिरोसारखा दिसणारा एक तरुण पुढे आला. त्याच्या हातात एक छोटी काठी होती. सगळ्यांच्याकडे बघत त्याने एक जनरल प्रश्न विचारला, काय झालंय काय इथे, म्हणजे गर्दी का जमली आहे. कुत्रा शिरलाय मामांच्या घरात आणि ही घरातली मंडळी घराच्या बाहेर. कुणीतरी नेमकी माहिती पुरवली. काही जण आपली उगाच हॅ करून हसले. मामांनी कपाळावर आठ्या घालून त्यांच्याकडे बघितलं तेव्हा कुठे त्यांचं ते हॅ थांबलं. सगळे गंभीर होऊन बघायला लागले. सगळे बाजूला व्हा जरा प्लीज, मी काढतो त्याला बाहेर. असं म्हणत एखाद्या शूर योद्ध्याप्रमाणे हातातली काठी परजत तो आतल्या दिशेनं निघाला. सगळ्यांच्या काळजात धडधडायला लागलं. हाड रे हाड 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 असं 3-4दा कुत्र्याकडे बघत तो तरुण ओरडला. जमिनीवर, दारावर, टेबलावर काठीचे 2-4 प्रहार त्यांनी केले आणि अचानक बंदुकीतून गोळी सुटावीत असा कुत्रा बाहेर आला. धूम पळत सुटला. बाहेर उभं राहून उत्सुकतेनं आत बघणारे अकस्मात कुत्रा बाहेर आल्यामुळे गडबडले. जीव घेऊन पळायला बघायला लागले. त्या धांदलीत एक दोघे 3-4 जणांवर कोसळले. धडपडत उठून उभं राहून पुन्हा पळायला लागले. गर्दी पांगायला वेळ नाही लागला. घर मोकळं झालं म्हणून मामा, मामी आणि मिनूनं दीर्घ प्रदीर्घ सुस्कारे सोडले. सर्वात प्रथम मामी घाईघाईनं आतल्या दिशेनं पळाले. तो तरुण दारात उभा राहून मामा आणि मिनूकडे बघत चेहऱ्यावर हास्य पसरवत म्हणाला, या या आत या आत या. अहो ते कुत्तरडं कधीच पळालं. आता त्याला घाबरायचं कारण नाही, घराचा ताबा घेऊन टाका. मामा आणि मिनू आत गेली, पण तो तरुण तिथेच उभा राहिला. त्याच्या खांद्याला स्पर्श करत मामा म्हणाले, थांब रे, केवढा धोका पत्करला तुम्ही आमच्यासाठी. खरंच की. काय करता काय तुम्ही, राहता कुठे, कुठे असता, या बाजूला आलात कसे तुम्ही. मामांच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर म्हणून त्यांनी एक गोड हास्य चेहऱ्यावर झळकवलं. मामा पुढं म्हणाले, बसा, चहा घेऊन जा. तुम्ही देवासारखे धावून आला नसता तर आजचा दसरा बाहेर उभा राहून साजरा करावा लागला असता. आणि मग मिनूकडे बघत ते म्हणाले, चल ग पडदिशी चहा टाक. मिनू आत पळाली. मामा मोठ्या हास्यानं त्याची चौकशी करायला लागले. चेहऱ्यावर मोहक हास्य पसरवत तो आयटीत सांगायला लागला, माझं नाव विनू, म्हणजे विनायक शंभू कामत. वय वर्ष 26. MBA केलंय मी, म्हणजे तसा मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. पलीकडे राहतो. घरात आई, बाबा आणि मी, आम्ही तिघंच. मोबाईल कंपनीत मी मोठ्या हुद्द्यावर आहे. तेवढ्या चहाचा ट्रे घेऊन मिनू बाहेर आली.
तिने टिपॉयवर बिस्किटाची बशी ठेवली. एक कप विनूच्या हातात दिला. दुसरा कप मामांनी घेतला. इकडच्या तिकडच्या गप्पा मारून थोड्या वेळानं तो जाण्यासाठी उठून उभा राहिला. मामा म्हणाले, आज दसरा आहे, दुपारी या आमच्याकडे, श्रीखंड पुरीचा बेत आहे हो. नाही बघतो, आमच्याही घरी दसरा आहे. बाबांनी श्रीखंड आणलाय, आईने पुऱ्या करायला घेतल्या. पण तुमचं आमंत्रण मी स्वीकारलंय, येतो लवकर, अर्थात आधी फोन करतो. आणि तो जायला निघाला. मीनूकडे बघून त्याने डोळे मिचकावले. मीनूला आतून खूप हसायला येत होतं. ओठ घट्ट धरून ती मामांकडे गंभीरपणे पाहत राहिली. संध्याकाळी नेहमीच्या वेळी नेहमीच्या जागी मीनू हजर झाली. विनू कामत तिथे आधीच येऊन बसला होता. मोठ्या आतुरतेनं तो मीनूची वाट बघत होता. मीनू जवळ येताच तिचा हात आपल्या हातात घेत तो म्हणाला, काय तुझ्या मामांवर इम्प्रेशन टाकलं का नाही? अगं किती आदराने बघत होते माझ्याकडे. मीनू म्हणाली, रुबाबदार तरुणांकडे ते आजकाल आदरानेच बघतात. अरे ते कुत्र्याला फार घाबरतात. पण आज सकाळी मामा नेहमीप्रमाणे दूध आणायला गेल्यावर मामींच्या नकळत मी हळूच येऊन दार उघडून ठेवलं, तू सांगितल्याप्रमाणे. म्हणून जमलं ना सगळं. आपली मोहीम कशी फते झाली. पण या यशात माझाही मोठा वाटा आहे बरं का, हे विसरू नकोस. आणि मग कृतज्ञतेनं त्याच्याकडे बघत ती पुढे म्हणाली, पण तू कुत्रा का घुसवलास रे घरात? चावला असता मामीला किंवा मला, म्हणजे मग? विनू म्हणाला, अगं कुत्रा घरात शिरणार ते मला तरी कुठं माहिती होतं. तू दार उघडं ठेवल्यानंतर माझ्या मनात वेगळंच काही करायचं होतं. पण ते जाऊ दे आता, जे झालं ते चांगलं झालं. देवानं ते कुत्रडं पाठवलं आणि सगळं जमूनही आलं. मामांची ओळख झाली. आता वरचेवर मामांची गप्पा मारायला येतो आणि योग्य वेळ साधून तुझा हात मागतो. आणि मग मिश्किल भाव चेहऱ्यावर वागवत विनू म्हणाला, आज दसरा आहे ना, श्रीखंडाहून गोड असं दे की काहीतरी. चल चावट कुठला. असं लटक्या रागाने म्हणत विनूनं त्याच्या पाठीवर धपाटा घातला. त्याबरोबर नाटकी सुरात एक हात कानावर आणि दुसरा मीनू समोर पसरवत तो गायलाच लागला, दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा. आणि मीनू खो 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 हसत सुटली. श्रोते हो, ही होती विजय कापडी सरांची मान न मान मैं तेरा मेहमान या कथासंग्रहातली कथा, दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा. मला वाटतं तुम्हालाही ही कथा ऐकून आनंद झाला असेल. ही कथा लाईक करा. कथा कशी वाटली याबद्दल कमेंट करा. कथेचा व्हिडिओ मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.